पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर दिल्ली पोलिसांसमोर हजर राहणार का याकडे लक्ष लागलंय। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर काय करणार, कोर्टासमोर शरणागती की दिल्ली पोलिसांसमोर हजर राहणार याकडे लक्ष आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे IAS अधिकारी बनण्याचा प्रताप करणाऱ्या पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय, त्यामुळे पूजा खेडकरला आता कधीही अटक होऊ शकते। पूजानं फक्त UPSCच नाही तर समाजाची फसवणूक केली आहे। गुन्हेगारी कटाचा उलगडा होण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, अटकपूर्व जामीन अर्ज तर फेटाळला गेलाय, आता पुढे काय कारवाई होऊ शकते, काय शक्यता? कायद्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरचा शोध घेणं अपेक्षित आहे। दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे या सगळ्या प्रकरणाचा तपास आहे। दिल्ली पोलीस आता पूजा खेडकरचा शोध घेतात का किंवा तिला अटक करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की पूजा खेडकरनी जे करायचं ते केलं, मात्र अनेक यंत्रणांच्या सचोटीबद्दल संशय किंवा शंका निर्माण झाली होती। मात्र अखेर न्यायालयाचा निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय देताना आपण पाहतो आहोत की अतिशय कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढलेले आहेत। पूजा खेडकर आणि तिचे पालक तर यामध्ये दोषी आहेतच, मात्र त्याचबरोबर अनेक यंत्रणा आणि सरकारी अधिकारी देखील त्यांना सामील होते, अशा आशयाचा जो निकाल आहे तो दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे हे न्यायालयाने नमूद केलंय। आणि पूजा खेडकरला कोणी कुठल्या पातळीवरती मदत केली, मग तिला दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधल्या डॉक्टरांनी मदत करणं असेल किंवा नॉन क्रिमिनल दाखला देण्यासाठी सरकारी यंत्रणांनी मदत करणं असेल, या सगळ्यांची चौकशी होणं अपेक्षित आहे असं दिल्ली उच्च न्यायालयाचा कालचा निकाल सांगतो। त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरला ताब्यात घेऊन तिची चौकशी करणं अपेक्षित आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।